लय दुरावस्था म्हणजे बऱ्याच ठिकाणी दुरावस्था झालेल्या आहे. कचऱ्याच्या रस्त्याने कुठं ना कुठं ढिग आहे. मग आता कुठंतरी मीडियाच्या माध्यमातून दाखवायला लागल्यानंतर अकलूज नगर परिषदची आरोग्य विभाग कामाला लागले. म्हणजे ज्या वेळेला कोणीतरी निदर्शनात आणून देईल त्यावेळेला काम चालू होते. म्हणजे सामाजिक कार्यकर्त्यांनी निदर्शनात आणून देईल, पत्रकारांनी देईल, मग तिथून पुढे जागे ही कधी बदलणार. ही बदलण्यासाठी आता स्वतः या माळशिरस तालुक्याचे दमदार आमदार आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब इथं आलेले आहेत आणि त्यांनी 26 उमेदवाराचा 13 प्रभागामध्ये 26 उमेदवार दिलेले आहेत. या ठिकाणी 26 उमेदवारामध्ये बरीचशी भारतीय जनता पार्टीची अकलूज नगर परिषदेची सत्ता बसेल आणि माझं विजन एकच असणार आहे, माझ्या आईचं आणि पूजाताई कोथमिरेचं. पक्षाने जे अजेंडा ठेवला विकासाचा ते असतं. पण आमचं व्यक्तिगत असं म्हणणं आहे की अकलूजमध्ये रोजच्या रोज आम्ही पाणी देऊ, गटरी स्वच्छ देऊ, शहर धूळमुक्त करू, परत निरामाईमध्ये सगळं प्रदूषण आहे त्या प्रदूषणावरती उपाययोजना करू आणि लोकांना आम्ही चांगलं आरोग्य देऊ. बाहेरून काय उद्योग व्यवसाय येतात का त्याच्यासाठी प्रयत्न करू आम्ही, असं आमचं विजन आहे. बरं, आता तुम्हाला जे मोर्चा उमेदवार तगडा उमेदवार आहे बरोबर असं बोलण्यात येतंय, तुमचं त्याला आव्हान काय असेल? मी आता एकतर सामान्य कुटुंबातला उमेदवार आहे आणि राजाविरोधी प्रजा हे प्रभाग 5ची लढाई जी आहे ती जनसामान्याची लढाई आहे माझी आणि जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे की राजाविरोधी प्रजा, मग सामान्य माणसाला निवडून द्यायचं असं या प्रभाग 5मधल्या लोकांनी ठरवलेलं आहे. आणि मला तर असं कळलं आहे की ती समोरचे उमेदवार इथं अकलूजमध्ये नसतात म्हणून, म्हणजे कुठं बाहेरगावी शिकायला वगैरे काय म्हणजे त्यांचं काय असेल ती तिथं असतात. पण मी अमोल माने या लोहारा गल्लीमध्ये घरामध्ये इथून लोकांनी निवडून दिल्यानंतर मी 100% गावल, कारण मला हुडकायची गरज पडणार नाही. ही जी निवडणूक आहे मागील काही ग्रामपंचायतच्या काळामध्ये त्यांच्या घराण्यामधल्या एका सदस्याचा अकलूज ग्रामपंचायतला पराभव झाला, तर त्याचा वचपा काढण्यासाठी त्यांनी इथून उमेदवारी अर्ज भरलेला आहे. परंतु सामान्य जनमत माझ्या बाजूने असल्याने ही कदापि ती शक्य होणार नाही आणि 100% आमचा विजय होईल. प्रजाविरुद्ध राजा ही लढाई तर आहे, पण घराणेशाही विरुद्ध एक जनसामान्याची लढाई आहे. घराणेशाही विरुद्ध लोकशाहीची ही एक प्रकारे खरी लढाई आहे, कारण का ही संपूर्ण सामान्य जनतेने एक प्रकारचे मनावरच घेतलेलं आहे की आपल्या सामान्य कुटुंबातला व्यक्ती नगरसेवक झाला पाहिजे. त्यामुळं ही निवडणूक एकदम रंगतदार होणार आहे आणि विजयही आमचाच होणार आहे. संग्रामसिंह मोहिते पाटलांचा पराभव झाला त्या पद्धतीनं इथं पुनरावृत्ती 100% लोक करतील असं मला वाटते. ज्या ज्या घरी आम्ही होम टू होम जातो त्या ठिकाणी लोकांचा अत्यंत चांगला प्रतिसाद आहे. जिथं जाईल तिथं माझ्या कामाची पोच पाव, त्यामुळं माझा विजय ही निश्चित आहे. मी लोकांपर्यंत घरोघरी पोचते. अत्यंत चांगलं समाधानकारक आम्हाला म्हणजे प्रचाराला गेल्यानंतर होम टू होम कुठं ठेवू कुठं नाही अशा पद्धतीने लोक आम्हाला म्हणजे काम मला नाही तर माझं काम बघून त्या पद्धतीची आम्हाला वागणूक मिळते. एक घरातला माणूस म्हणून आपल्या हक्काचा आज बोलवतात, चहा पाणी करू का असं विचारतात. पण आम्ही त्यांच्या दिलेल्या पाहुणचाराबद्दल पण समाधानी आहे की एक मी सामान्य गरीब कुटुंबातला असताना मला इतक्या चांगल्या पद्धतीने लोक आपल्या घरातला म्हणून समजतात आणि घरातला म्हणून मला सहकार्य करतील ही माझी अपेक्षा आहे.